नमस्कार शेतकरी बंधूंनो, शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये आपलं आज स्वागत आहे. मी तुम्हाला मोथा चक्रीवादळाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. मोथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा संकट निर्माण झालेलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. सर्वप्रथम मोथा हे चक्रीवादळ नेमकं काय आहे याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोथा चक्रीवादळाचा थेट परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावर दिसत आहे. या वादळामुळे राज्यातील पुढील काही दिवसात मोठे बदल होणार आहेत. त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. पण चक्रीवादळाची सध्याची स्थिती आणि वाटचाल काय आहे याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. नैऋत्य बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ निर्मित झाले असून हे सध्या वायव्य दिशेने पुढे सरकत आहे आणि हे जे वादळ आहे ताशी 15 किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. येत्या 12 तासात ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवार सकाळपर्यंत म्हणजे आज त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होणार आहे. त्यामुळे याचा अंदाज लक्षात घ्यावा. सध्या हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम सुमारे 650 किलोमीटर आणि ओडिशात गोपालपूरपासून सुमारे 790 किलोमीटर अंतरावर आहे. बरोबर. हे वादळ म्हणजे आज रात्री म्हणजे मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाडा, नंतर मच्छलीपट्टणम, नंतर कलिंगपट्टणम या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यावेळी किनाऱ्यावर ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने हे वारे वाहण्याचा अंदाज आहे. बरं, हे झालं इतर राज्यामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये याचा काय परिणाम होणार आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला. मोथा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आले असून त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पुढील 3 दिवसात वादळी पावसाची निर्माण होण्याची शक्यता आहे. याबरोबर पूर्व मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात हवामानात बदल होणार आहे. सर्वप्रथम विदर्भामध्ये काय होणार आहे थोडक्यात सांगतो. विदर्भात या वादळाचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितलं आहे मंगळवार आणि बुधवार या 2 दिवशी विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. त्यामध्ये विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात बुधवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. बरोबर. गुरुवार देखील त्या ठिकाणी थोडा पाऊस पडणार आहे. मराठवाड्यामध्ये याचा काय अंदाज आहे. चक्रीवादळाची प्रणाली महाराष्ट्राच्या दिशेने मराठवाड्यातही येत आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असं वर्तवण्यात आलेलं आहे. तिसरा विभाग आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकण. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातही पावसाची शक्यता सांगितलेली आहे. आणि त्याचप्रमाणे कोकणातील सर्व जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. म्हणजे मोठा हे चक्रीवादळ किती धोकादायक आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगत आहे मी. आता नागरिकांना आव्हान आहे की राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस हवामान बदल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सूचनाकडे लक्ष द्यावे आणि स्वतःचे संरक्षण करून घ्यावे. कारण वादळी वाऱ्यापासून निर्माण होणाऱ्या विजांचा कडकडाट याच्यापासून शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी ह्याच्यापासून दुर्लक्ष करू नका. आपापलं संरक्षण करून घ्या. इतर आणखीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद.